जज करून घेणं कोणाला की ही शुगर कोटिंग करते ही खरी नाही आहे, तुम्ही मला ओळखता का? मला ते कळलंच नाही की मग तू करणं का नाही नॉमिनेट केलं, तू मला का केलं? राईट. कारण तू त्याचा व्ह्यू चेंज करू शकत होती. म्हटलं अरे हम रहे आना रहे कल कल याद आएंगे ये पल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्याबरोबर अशी सदस्य बसली आहे ज्यांच्या सुरांमुळे सदस्यांबरोबर घरचा कोना डुलाय लागायचा. प्राजक्ता शुक्रे. सगळ्यात आधी प्राजक्ता, वेलकम टू टेलीचक्कर. थँक्यू सो मच. कशी आहेस आणि कसं वाटतं आता मस्त बाहेर मस्त आल्यावरती? खूप लाईट वाटतंय. तू कशी आहेस? मस्त मस्त मजेत. तू जेव्हा तिकडे उभी होतीस, कारण की प्रेक्षकांना आणि तुझ्या फॅन्सला बिलकुल पण एक्सपेक्टेड नव्हतं, आणि तू ह्याच्या आधी पण डेंजर झोनमध्ये जाऊन आली होतीस, तू, रेवा, आणि जेव्हा अनुश्री उभी होते तुझी नावाची पार्टी घेऊन, काय फिलिंग होती, कसं वाटत होतं तेव्हा? मला असं नव्हतं वाटत की मी आउट होणार यावेळी, पण ॲट द सेम टाइम मी रेडी पण होते की समजा असा रिझल्ट आला तर इट्स ओके, कारण मी खूप दिवस काढले या घरात आणि जी मी आहे कशी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. तर जेही निकाल लागेल, मी जसं बाहेर येऊन भाऊंना पण म्हटलं की बिग बॉसचं तुमचं आणि प्रेक्षकांचं हे आदेश माझ्या सराखोपर, आणि तसंच माझं मी आपलं मन बनवून ठेवलं होतं. पण काय वाटतं, कारण की एवढ्या गेममध्ये एवढ्या लास्टपर्यंत येणं, एवढ्या दिवस राहणे, आणि आता एविक्शन, खूप हर्ट पण होतं, ते भावना पण हे असतात. तर तुला काय वाटतं, तुझ्या जागी कोण व्हायला पाहिजे होतं? गेम प्रमाणे मला असं वाटलं की दीपाली ताईचं गेम वीक होत होता, प्रभूचा काहीच गेम नव्हता, किंवा रेवा आणि संस्कृतींना एवढा वेळ मिळाला नाही की ते आपला गेम दाखवू शकतील. तर मला असं वाटलं आधी ह्या चौघी जाणार आणि मग मे बी बघू, तोपर्यंत माझा गेम मे बी आणखीन अप झाला असता किंवा डायनामिक्स चेंज झाले असते. तर असं माझं एक्सपेक्टेशन होतं. तुला खूप टॅग्स पण दिले की शुगर कोटिंग करते, साखरेची गोळी, असे खूप भरपूर टॅग्स तुला दिले गेले. त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? खरं म्हणजे हे खूप आश्चर्याची आणि थोडंसं असं आहे की जे कोणी व्यक्ती छान बोलतात त्यांना नावं ठेवली जात आहेत, हे खूप विचित्र गोष्ट आहे. कारण मे बी बिग बॉसच्या ऑडियन्सला सवय नाही आहे छान ऐकण्याची. त्यांना सवय आहे की कोणीतरी ओरडाआरडी केलीच पाहिजे, घालून पडून बोललंच पाहिजे, मग ते स्ट्रॉंग आहेत. आणि कोणी इतकं छान बोलतंय म्हणजे काही तर वेगळं असं त्यांना वाटायला लागतं. ते खूप एक सॅड गोष्ट आहे की त्यांना असं वाटतं की कोणी छान नाही असू शकत, आणि जज करून घेणं कोणाला की ही शुगर कोटिंग करते ही खरी नाही आहे, तुम्ही मला ओळखता का? तुम्हाला घराच्या बाहेर ओळखता का? नाही ओळखत. तुम्हाला एक जजमेंट द्यायचंच असेल तर तुम्ही एवढे एफर्ट्स घ्या की तुम्ही माझ्या लोकांना भेटा, त्यांना विचारा की ही खरंच अशी आहे की या बनतीये, मग तुम्ही जजमेंट द्या. ट्रू. असं तर आहे. आणि जे लोक बोलायचे ना शुगर कोटिंग किंवा साखरेची गोळी, जसं की मी नाव घेते, तन्वी बोलली होती तुम्हाला, पण कुठे ना कुठे प्रेक्षकांना ती शुगर कोट करताना दिसते, कारण की ती गुडी राहते, सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये यायचं आणि ती तसं वागते. तर तुम्हाला तिच्या गेम प्ले बद्दल काय म्हणायचं, की ती किती फेअर आहे, किती रिअल आहे? अगदी तू आपल्या प्रश्नामध्येच उत्तर दिलंय, आणि ते मलाही ऑब्झर्व झालंय. कारण इव्हन दो तुम्ही फक्त 45 मिनिट्स किंवा 1 तास बघता, आम्ही 24 तास राहतो तिकडे. तर मी स्वतः बघितलं की ती किती कॅरेक्टर्स चेंज करत आली आहे आणि करत राहते, आणि ती ना कॅमेरासाठी करते जे करते ती, असं मला फील झालं. किंवा माझ्याबरोबर अशी खूप लोक आहेत जे तुला अशी उत्तरं देतील तिच्याबद्दल. तर गेमसाठी मे बी ते ठीक आहे, कारण तुम्हाला ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं, ती शार्पली हे ऑब्झर्व करते की फॉर एक्झाम्पल प्रभूशी पण ती जे बोलते ती प्रभूशी नाही बोलते, ती कॅमेराशी बोलते, पण तो माउथ पीस प्रभूला बनवते. तर असं तिचं ते एक आहे. आणि लगेच कुठेही मुद्दे असले की ती तिकडे पोहोचते, कारण तिला माहितीये की मुद्द्यांमध्ये आपण दिसूय. तिचं त्याच्याशी काही घेणं देणं असेल का नसेल, तिचं जेन्युनली फील होत असेल का नसेल, दॅट डझंट मॅटर. तर असं आहे. आणि अशा खूपशा गोष्टी जी तिने माझ्याबद्दल पॉइंट आउट केल्या पण ती स्वतःच करते, आणि अशा खूपशा गोष्टी जी तिने जेलसीच्या मागे पण बोलली आहे. तर ठीक आहे, तिचा गेम येतो. राईट. खूप असे सदस्य जे इव्हिक्ट झाले आहेत त्यांचं असं मुद्दा होता की आमचे सीन्स नाही दिसत, तू तुझे एपिसोड्स बघितलेच असशील, आम्ही दिसत नाही, आमचे मुद्दे नाही दिसले, एका तासामध्ये तेवढं दिसून नाही आलो. तुला असं वाटलं का की कुठे तुझे क्लिप्स
एडिट झालेत किंवा कट झाले आहेत? नाही, मी एपिसोड नाही बघू शकले आतापर्यंत, पण जे एक फीडबॅक माझ्या लोकांकडनं मी घेतलंय किंवा मी विचारले हे दाखवलं होतं का, किंवा हा दाखवलं होतं, त्याच्यावरनं मला नक्कीच कळलंय की हो, एका तासात काय काय दाखवणार. आणि अशा खूपशा गोष्टी ज्या मी स्ट्रॅटेजाइज केल्या पण माझ्या दाखवल्यानं गेलं नाही, त्याच्यानंतर आणखी कोणी ते बोलते आणि त्याचं दाखवलं गेलं, तर लोकांना हे दिसतं की त्यांनी केलंय, पण इनिशिएट मी केलंय त्या गोष्टीला. तर त्याच्यावर माझा काही कंट्रोल नाहीये. राखी जी कॅप्टन म्हणली ती पूर्ण स्ट्रॅटेजी आणि ते पूर्ण आयडियाज किंवा संकेतला सांगणं की सेकंड राऊंड मध्ये तू असं कर तसं कर किंवा तुला कॅप्टन बनवून देणार नाही, आपण राखीला बनवू, हे सगळी प्लॅनिंगच माझी होती. पण माझं दाखवलंच नाही गेलं ते सगळं बोलणं. मग लोकांना कसं कळणार? ऑब्व्हियसली ते माझ्या हातात नाहीये. किंवा मी काहीही कोणाबद्दल, जसं आता या शेवटच्या फिश टास्क मध्ये मी रेवाला जाऊन एक डील दिली होती की ऐक, तुला शेवटपर्यंत दिसायचं असेल ना तर तू संकेत बरोबर डील कर आणि तोपर्यंत त्याच्यानंतर तू इंडिव्हिज्युअल खेळ, तू आणि तू वर्सेस संकेत, पण आता तरी तू त्याचा सपोर्ट कर म्हणजे तू दिसशील शेवटपर्यंत. पण ते तिला कळलंच नाही, ते दाखवलं गेलं नाही. कट टू विशाल ती गोष्ट म्हणतोय, रिपीट करतोय, पण विशालचं दाखवलं गेलं. लोकांना काय वाटेल, अरे विशालने पॉइंट ठेवला, तर असं ते होतं. आता ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. जसं तू स्ट्रॅटेजीचं म्हणली, फर्स्ट 2-3 वीक्स मध्ये एवढं तुझा गेम आम्हाला दिसला नाही, पण आतापर्यंत येताना तुझे स्ट्रॅटेजीज, तुझे टास्क मध्ये इन्व्हॉल्वमेंट 100% होते. हा बदलाव आणि हे इन्स्पिरेशन कुठून भेटलं की आता गेम म्हणजे सिरियसली घ्यायचं आणि चेंज करायची बारी आली? ते हळूहळू ऍक्च्युली होऊनच जातं. त्या गेम मध्ये राहून तुम्ही शिकता, कारण माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. तर आणि पहिलेचे 2 आठवडे एवढं थोडंसं लाईट असतं माहोल, तुम्ही हळूहळू ऑब्झर्व करताय, बघताय की गेम कुठे टर्न होतंय आणि तुम्हाला गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं, त्याशिवाय काही पर्यायच नाही. आणि 15 दिवसांचा एक्सपिरियन्स तुम्हाला कळतंय, तर ते नॅचरली त्या एक फ्लो मध्ये होत गेलं. बरोबर. आणि पॉवर कीचा टास्क झाला होता, ते पण आम्हाला बघून खूप, म्हणजे टास्क नाही पण जेव्हा पॉवर की जी रेवाची होती ती तुझ्याकडे आली आणि तुझ्याकडून विशालकडे जाऊन मग रुचिताकडे गेली, तर ते तुला असं नाही वाटत की कुठेतरी तुझी फसवणूक झाली, कारण की विशालला पूर्ण गेम प्लॅन माहिती होता? येस, नक्कीच त्याने माझा विश्वासाचा फायदा उचलला आहे आणि मला खूप वाईट वाटलंय त्या गोष्टीचं, कारण मी खूप विश्वास ठेवून त्याच्यावरती की घेतली होती. एवढा विश्वास ठेवला की ते लोक बोलतायत तर मी त्याला म्हटलं की चल मग मी झोपते, तुझ्याशी उद्या घेते, एवढं मी त्याला विश्वास दाखवला. कारण तुम्हाला पहिल्या दिवसापासून बहीण म्हणतो, तर माझ्यासाठी बहीण भाऊचा जो नातं आहे त्यात विश्वास असतो, ते त्यांनी गेम मध्ये कन्वर्ट केलं. तर मी त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांनी माझी कन्फ्रंट केलं आणि मला त्याला खूप वाईट वाटलं की अरे यार मी असं केलं वगैरे, तेव्हा मी त्याला तेच म्हटलं की ठीक आहे, इट्स ओके, फॉर द जर्नी तू जे माझ्यासाठी राहिला आहेस किंवा तू कधीच मला नॉमिनेट केलं नाहीये, सपोर्ट मध्येच राहिलाय, मी हे तुला म्हणजे मी फॉरगिव्ह करू शकते, पण मी हे विसरेन असं नाही, हे माझ्या मनात राहणार. तर काय म्हणायचं, तो तसाच आहे की एक बोलतो आणि दुसरं करतो? कारण की एवढं दिसत नाही आम्हाला एका तासामध्ये, तुम्ही आतमध्ये राहून. तो मॅन्युप्युलेटर आहे, पण तो ऑन द फेस आहे, तो एक्सेप्ट करून मॅन्युप्युलेटर आहे. तो असं नाही म्हणत की नाही मी तर मॅन्युप्युलेट करतच नाही आणि मॅन्युप्युलेट करतो, नाही. तो जे आहे ना ते बोलून खेळतो, पूर्ण काय म्हणतात एक्सेप्ट करून खेळतो. आणि अशा लोकांशी बोलणं जास्त सोपं असतं, कारण तुम्हाला माहिती ते काय आहे आणि काय बोलताय, तोंडावर आहे. पण जे नाही बोलत की आम्ही मॅन्युप्युलेटर नाही आणि तुम्ही जाऊन काहीतरी ऑपोजिटच करताय, त्या लोकांना तुम्ही नाही समजू शकत. राईट. आणि राकेश बद्दल काय म्हणायचं, कारण की राकेश बरोबर तुम्ही खूप गप्पा पण मारलेल्या आहेत आणि टास्क मध्ये पण तुमचे आम्हाला ते थॉट्सचे डिफरन्सेस बघायला भेटले आहेत. त्यांचं आणि तुमचं आम्हाला कनेक्शनच समजून नाही. ते जो मी दुसरा वाक्य म्हटले ना, ते त्याच्यासाठीच होतं. त्यालाच लक्षात ठेवून मी ते बोलले की तो बोलतो काय आणि करतो काय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला वाटलं की हा माझा सिमिलर वाईबचा एक आर्टिस्ट आहे, तो हे बनवतो, पेंट करतो, तर एक आर्टिस्ट टू आर्टिस्ट मला वाटलं की आहे, आपली सेम वाईब आहे. पण जसं जसं ते स्पेशली जेव्हा उरलेल्या लोकांनी जे कोणत्याही ग्रुपमध्ये जाऊ शकले नाही, त्यांनी आपले जे ग्रुप बनवले, त्याच्यानंतर त्याचे डायनॅमिक्स आणि त्याचं ते खूप चेंज झाले. इनफॅक्ट पहिल्यांदा त्यांनी मला नॉमिनेट केलं कारण की करणनी त्याला ते जे आमचं एक टास्क होतं क्रॉसवालं, ते त्यांनी करणनी आरबीला केलं होतं. करणच्या रागामध्ये त्यांनी मला नॉमिनेट केलं. मला ते कळलंच नाही की मग तू करणला का नाही नॉमिनेट केलं, तू मला का केलं, कारण तू त्याचा व्ह्यू चेंज करू शकत होती. म्हटलं अरे ह्याच्यात काय तथ्य आहे, माझं ओपिनियन वेगळं, करणचं ओपिनियन वेगळं, आणि आम्ही आधीपासूनच हे डिसाईड केलं होतं ऍज ग्रुप ऑल्सो. सचिन दादा मी करण जास्त बसायचो
की आपण एकमेकांना सांगू की आपल्याला काय पटतंय काय नाही, पण शेवटी आपल्याला जे वाटेल आपण तेच करू. आपल्यामध्ये कोणी एक लीड करतंय असं नाहीये, सगळे इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग प्लेअर आहेत आपल्यामध्ये. त्याप्रमाणे त्यांनी तुला केलं ते क्रॉस, तर तू त्याला नॉमिनेट कर ना रागामध्ये, तू मला का करतोय? तर ते त्याचं ते खूप कॉन्ट्रडिक्टिंग आणि खूप कन्फ्युजिंग राहिलंय, म्हणून मला कधीच समजलं नाही. सागर दादाबद्दल काय म्हणायचं, कारण की आता कम्प्लिटली एकटे पडले आहेत त्यांच्याबद्दल. मला खूप असं इच्छा आहे की त्यांनी खचलं नाही पाहिजे आणि तो पुढेपर्यंत गेला पाहिजे, कारण आता मी जी व्यक्ती कमवली आहेत त्यापैकी तोच एक तिकडे आहे. तर खरंच मनापासून इच्छा आहे की तो पुढे गेला पाहिजे. दीपालीच्या गेम बद्दल काय म्हणायचं आहे? तिचं काही गेम नाहीये रे आता, खरंच नाहीये. म्हणजे ती मी आधी पण म्हणत होती की ती घराच्या बाहेर खूप प्रेमळ आणि अशी मला भेटणार असं मला वाटतंय, पण घराच्या आत ती काहीतरी आणखीन बनून आहे आणि ती फक्त तयार होऊन आहे तिकडे असं वाटतंय. आणि काही तिला म्हणजे टास्क झाल्यानंतर पण तिला काही कळत नाही की इकडे काय होतंय, काय करायचंय, स्ट्रॅटेजीज तिला मांडता येत नाही. किंवा तिला आता जेव्हा हे बनवलं होतं, संचालक बनवलं होतं, त्यात संचालनमध्ये काय पॉइंट्सनी त्यांना पॉइंट्स नाही द्यायचे तेही तिला मी सांगत होती, अगं त्यांचं हे नाही, अगं त्यांचं, तर तिला ते सगळं कळत नाही, ती गोंधळती आहे असं मला वाटतं. आणि राखी सावंत बद्दल काय म्हणायचं, कारण की आता कुठे ना कुठे राखी स्क्रिप्ट बनवते आणि त्या हिशोबाने सगळे खेळतायत, मोस्टली ती सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करते त्यामध्ये, तर त्यांच्या गेम बद्दल काय म्हणायचं आहे? राखी सावंत एक एंटरटेनमेंटचं सोर्स आहे आणि खूप एक्सपिरियन्स्ड प्लेअर आहे. तिने काहीही केलं तर तिचा मुद्दा फक्त एंटरटेनमेंट असतो. तिचा मुद्दा असतो की गेम साठी काय इंटरेस्टिंग दिसेल आणि ती गेमसाठी काहीही करू शकते, स्वतः वाईट पण बनवू शकते. आणि ती मनाची खूप छान आहे, खूप प्रेमळ आहे, ते मी ओळखलंय तिला. आणि म्हणून तिचं काहीही बोललं ना मनात लागतच नाही, कारण ती मनापासून बोलतच नाही. ती फक्त तुम्हाला प्रोव्होक करायला म्हणते, पण त्याच्यात काही कुचकटपणा नसतो किंवा काही अंडरटोन वाईट नसतं. आणि जी ते प्लॅन करते ती प्रयत्न करते आपल्याप्रमाणे. बाकी त्याच्याने लोकांना मजाच येते. ती काहीही बोलली, ते कोणत्याही सिरियस सिच्युएशन मध्ये ह्युमर घेऊन येऊ शकते अशी ती आहे. आणि कुठे असं वाटतं का की जे डिसिजन तू घेतलेत ते दुसऱ्या वेने घ्यायला पाहिजे होते, असं कुठे बघून तुला वाटलं का की हे माझ्या फेवर मध्ये झालं असतं टास्क झाल्याच्या नंतर किंवा कुठल्या एक सिच्युएशनच्या नंतर? नाही, ती चावीबद्दल नेहमीच मला वाटतं की ती चावी माझ्याजवळ मला ठेवायला पाहिजे होती आणि ड्रॉवर मध्ये नको ठेवायला होती, कारण हे घरात चोर आहेत हे मी गेज करायला पाहिजे होतं. त्याचं मला नक्कीच वाटतं. किंवा त्या दिवशी पण विशालची रात्रीच चावी घेऊन घेतली पाहिजे होती, का मी एवढा विश्वास ठेवला, या गोष्टीचं वाईट वाटतं. टास्क मध्ये मी माझा 100% दिलं आहे, नेहमीच दिलंय आणि कॅल्क्युलेटिव्हच राहिलंय की यावेळेस मला दिसतंय, जसं आता शेवटचं जर कॅप्टन्सीचं टास्क होतं, मला दिसतं की हे मी जिंकू शकणार नाही, तर ऍटलीस्ट माझी ज्याच्याबरोबर हे आहे काय म्हणतात अलायन्स आहे त्याला जिंकू, म्हणजे तो मला सपोर्ट करेल. हे खूप व्यवस्थित कॅल्क्युलेटिव्ह गेम होता आणि बोलून होता तोंडावर. तर टास्क बद्दल मला काही खंत नाही, फक्त ते पॉवर की बद्दल थोडस आहे. टॉप 3 कोण वाटतं? तरी पण टॉप 6 सांगू शकते. टॉप 6 कोण वाटतं? मला असं वाटतं की राखी डेफिनेटली, विशाल, आरबी आणि तन्वी, सागर दादा असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, आणि अनुश्री असू शकते. आणि ट्रॉफी कोणाच्या हातात? माहित नाही. ओके, खूप छान वाटलं तुझ्याबरोबर बोलून. फॅन्सला मेसेज पण एक छोट्याशा गाण्याबरोबर. बरं, मला गाणं सांगतेस? गाणं तुझं? कारण मी सकाळपासून एवढी गाणी गायली आहेत ना की आता मला नाही सुचत. कुठलंही तुझं आवडीचं 2 खूप आहेत. मला पण आता नाही सुचत. बघ मग. तरी पण एक कुठलंही रिपीट करू शकता. हम रहे आना रहे कल, कल याद आएंगे ये पल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, हम रहे आना रहे याद आएंगे ये पल. खूप सुंदर आवाज आहे तुझा. थँक्यू सो मच. फॅन्सला मी हेच मेसेज देईन, आभार व्यक्त करायचे आहेत मला तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या वोटसाठी, तुमच्या आशीर्वादासाठी, आणि नेहमीच
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, कारण म्युझिकमुळे मी बिग बॉसमध्ये आले आणि बिग बॉस नंतरही माझं म्युझिक कायम राहणार आहे आणि तुमच्यासाठी मी छान छान गाणी घेऊन नक्कीच येणार आणि तुमच्याशी जितकं मला कनेक्टेड राहता येईल मी राहीन माझ्या सोशल मीडियाच्या थ्रू. तर नेहमी तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम, खूप खूप आदर आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी आहे प्राजक्ता शुक्री आणि तुम्ही मला बघत आहात टेलीचक्कर रिजनलमध्ये.